कॉमेडीने तुम्हाला सगळ्यांना खुश करण्यासाठी मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे कॉमेडीची बुलेट ट्रेन. हो दे कल्ला. सुसाट आणि बुंगाट हसण्यासाठी तुम्ही सगळे तयार व्हा. आपण स्वागत करूयात आपल्या लाडक्या जजेसचं. बादशाह कॉमेडी मकरंद अनासपुरे आणि मलिका मुस्कान रेणुकाताई शहाणे. मी पाहिलेली सर्कस या विषयावरती आपण सगळ्यांनीच शाळेमध्ये एकदा तरी निबंध लिहिला असेल. पण आता तुमच्या समोर येतेय तुम्ही कधीही न पाहिलेली सर्कस. आपल्या समोर येतात सुसाट टीमचे आशू, वनिता आणि जोकर ऋषिकेश. ए भाई जरा देख के चलो, आगे भी नहीं पीछे भी, दाएं भी नहीं बाहें भी, ऊपर भी नहीं नीचे भी. ए भाईजान, मेहरबान, कदरदान, शाहरुख खान, सलमान खान, आपल्या सगळ्यांचं या सर्कसमध्ये सहर्ष स्वागत आहे. खरं तर ही सर्कसची अनाउन्समेंट आहे खरी, पण तुम्हाला सांगू रेणुकाताई, माझ्या सर्कसमधले सगळे कलाकार निघून गेले हो. एक कसरत करणारी मुलगी होती ती पण आज निघून गेली. आता एक सायकलवरचा मुलगा राहिला, त्याला घेऊन काय सर्कसचा शो करणार. तर तेव्हा मित्रांनो, तुम्ही तुमच्या सर्कशीचे तिकिटाचे पैसे आहेत ना, ते पैसे परत घेऊन जा. शो काही होणार नाही आहे. सर 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 मी आहे ना सर. मी तुमच्या सर्कसमध्ये काम करणार सर. तुम्ही माझ्या सर्कसमध्ये काम करणार? हो सर. तुम्हाला सगळं येतं? हो सर, मी फार सर्कशीमध्ये काम केलंय. फार सर्कस? ही कुठली सर्कस आहे? हा हो, म्हणजे खूप सर्कशांमध्ये काम केलंय. सर्कस शाळेमध्ये काम केलं तुम्ही? अहो कशामध्ये तरी केलंय, पण केलंय. आहे ना, तुम्हाला अनुभव आहे ना? हो, मला ठीक आहे, हरकत नाही. शो होणार आहे, शो होणार आहे. प्रेक्षकांना जाऊ नका. सर मला एंट्रीला बोलवा. हा बोलतो मी येते. तुम्ही जा 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 जा. हा आहे त्याचा सर्कसवाला, आपला सायकलवाला, आणि हा हिच्यावरती आता मी शो करणार आहे बरं का. चला तर दिल थाम के बैठिए. अगला आइटम आपके सामने पेश करने आ रहा है हमारे नेशनल, इंटरनेशनल, ग्लोबल सर्कस का कलाकार ऋषिकेश हाकमारे. ऋषिकेशला साथ द्यायला येत आहे आपली सर्कस सुंदरी मिस वनिता. मालक ही कोण? अरे असं काय करतोयस? ही आपली नवीन सर्कस सुंदरी. ही सर्कस सुंदरी नाही, सर्कस चिचुंदरी आहे. नाही नाही नाही, त्याला सर्कसची सुंदरी असं म्हणायचं होतं. तो भरकन बोलला सर्कस सुंदरी. सर्कसची सुंदरी असं म्हणायचं होतं. अरे बाबा, सर्कसची नवीन सुंदरी आहे रे. कशी बशी आली काम करायला, घे ना करून. अहो मालक, पण यांच्या सोबत मी सायकलवर कसरती करू, कसरती वाटत नाही? कसं तरी वाटत नाही का हे? असं काय करतोय? घे ना रे करून. अहो मालक, का गरीबाच्या पॅन्डलवर पाय देताय? पोटावर का पाय देताय तुम्ही गरीबाच्या? हे बघा मिस्टर, माइंड युअर सायकल. हा, माइंड युअर टंग. हा, हे बघा मालक, मी एकटा स्टार पुरेसा आहे तुमच्या या सर्कसला गर्दी खेचायला. असल्या सर्कस चिचुंदरीची गरज नाही आपल्याला. मी ऐकून घेते म्हणून काही बोलायचं नाही. बोलणार, मी बोलणार. कळलं ना? माझ्या अंगात 100 हाड कला कला हाडाचा कलाकार आहे मी, हाडाचा कलाकार. येतं काय हो तुम्हाला? कला म्हणे कला. माकड चाळे ते माकड चाळे. माकड चाळे? माकड
मालक माझ्याकडे बघा बघा माझा अपमान करते ही बाई. नाही नाही माने माने ओ बाई नका ना अपमान करू. अहो माझा जुना कलाकार आहे हा सर्कस मधला. नका ना त्याचा अपमान करू. तुम्हाला जे येतं ते करा ना इथे. बरोबर हो आयटम तुम्हाला जो आयटम येतो तो सादर करा पटकन. काय येतं तुम्हाला? मी हात सोडून सायकल चालू शकते, सायकल चालू शकते आणि बिल्ली पण मारू शकते. क्या बात है, क्या बात है. तो भाई और बहनों आइटम आपके सामने पेश करने वाली है मिस वनिता. क्या बात है. तालिया तालिया जोरदार तालिया जोरदार तालिया. क्या बात है, क्या बात है. मालक याला म्हणतात गल्लीतल्या सायकलचा विल्लीने मुजरा. ऋषा ऋषा आता एक काम कर. काय आता आहे ना हिला घेऊन आहे ना तू अशी विली मार. बुंग कशी कशी अशी बुंग करून विली मार. अहो हिच्या सोबत सायकलवर बसणं म्हणजे सीसॉ खेळण्यासारखं आहे. हा सी आय सॉ दॅट. काय? नाही कंटिन्यू. ओके नाहीतर एक काम कर ना तिला असं पुढे बसव. इथे इथे पुढे. हा इथे बसव आणि तू डबल सीट राऊंड मार. ओके. तो पण एक कसरतच आहे ना तुझ्यासाठी. हे वेगळं काहीतरी नाही. वेगळं Try चला, करा, चला, try चला, करा. ओके तो ओके, भाई भाई, बहनों अगला आइटम आपके सामने प्लीज प्लीज कम ऑन. हा ओके, भाई, ready तुम्ही? हा येत जमेल जमेल. तालिया 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 तालिया. हा आलं. मालक काय मालक हा हँडल पकडा ना. का पॅन्डल मारतो का अहो मला हात पोचत नाहीये. माझा हातच पोचत नाही. ठीक है ठीक है. तर आपण एक पुढचा आइटम सायकल सोडून द्यायची ना? हाँ साइकिल छोड़ चला, पुढचा तो item. भाई और बहनों दिल थाम के बैठिए. आपके सामने अगला आइटम पेश करने वाले हैं तोप से उड़ी लड़की. ऋषा एक काम कर हिला आहे ना आपण तोफेच्या तोंडी देऊया. हा तिकडनं तोफेतनं ही मुलगी उडाली की तुला तिला इकडे झेलायचं. काय 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 तू तिला इकडे झेलायचं. थोडा हात मोठा करा ना. पण तू तिला इकडे झेलायचं. मालक एक वेळ ना त्या तोफेला हिच्या तोंडी द्या. हा? तिला उडवा. त्या तोफेला मी झेलेल पण हिला झेलू शकत नाही. तुम्हाला सोंडेवरच्या कसरती येतात का? हात तिच्या. हा. हे एवढं जमेल मला. जमेल. त्या हत्तीला जमेल की नाही ते विचारा. मालक आपल्या आयटमचं नाव काय? हत्तीवर बसली सुंदरी. नाही नाही आपल्याला नाव बदलावं लागेल. काय? प्रेक्षक कन्फ्युज होतील ना हत्ती कोण आणि सुंदरी कोण. हा, मग आपल्याला नाव बदलावं लागेल. काय, काय? हत्तीवरती छोटा हत्ती. चांगलं त्यांना काय येत नाही असं कसं रे असं कसं किलोनी वाढलेत म्हटल्यावरती काय कलेने इथूनही वाढला असेल ना. हा काहीतरी येत असेल ना त्यांना. काय येतं सांग? तुम्हाला दुसरं काय येतं ते सांगा. दुसरं म्हणजे बघा मला स्वयंपाक करता येतो, शिवणकाम येतं, भरतकाम येतं, सगळं येतं मला. अहो बाई तुम्ही या सर्कसीच्या रिंगणामध्ये शिवणकाम भरतकाम करणार आहात का? हा वाघ सिंह चित्ता यांच्यासोबत कधी कसरती केल्यात का? हो हा, सांगा. कुठल्याही चित्ताकर्षक कसरती करू शकता. चित्ताला आकर्षित करायचं नाही आपल्याला प्रेक्षकांना आकर्षित करायचं आहे. अरे हो ना एवढा का चिडतोयस रे? आणि स्टार यु नो नाही आय नो पण तसंही आपल्या सर्कशीत प्राणी कुठे आहेत आता? का का सरकारने बंदी घातली ना प्राणी वापरायला. अच्छा हा. मग तुम्ही कसे इथे? म्हणजे तुमची सर्कस चालते कशावर असं? माझ्या जीवावर चालते ही सर्कस. माझ्या एकट्याच्या जीवावर स्टार आहे मी. कळलं ना? हो. चालतंय आपण पुढचा आयटम करूयात. रिंग हा एक काम करूयात आपण रिंगेचा आपण आइटम करूयात. तो भाई और बहनों दिल थाम के बैठिए. आपके सामने पेश होने वाला है रिंगा. आमचा ऋषिकेश रिंग मधून उडी मारणार आहे. क्या बात है जोरदार टाळ्या. मालक आता मी आता ही उडी मारणार आहे. तो भाई और बहनों वनिता उडी मारेंगी. हा, एक हा. मिनिट हा. हे काय? काय मापत आहे टेस्ट मापत ओके. टाळ्या, जोरदार टाळ्या. आता मी रिंगच्या बाहेर झाली की नाही उडी? टाळ्या. बघितलं मालक बाईची रिंग मध्ये उडी मारायची डेअरिंग. फेकून द्या ती रिंग आपल्याला नको आहे. ही अशी रिंग मध्ये उडी मारली तुम्ही. ठीक है आपण दूसरा आइटम करायचा काठीचा. हाँ तो भाई और बहनों आपके सामने अगला आइटम पेश करने वाला है ऋषिकेश. काठी पे काठी. काय ऋषिकेश के हाथ में काठी. हाँ, देखिए उसका बैलेंस देखिए क्या बात है. तालियां भाइयों जोरदार तालियां बजाइए. क्या बात भाइयों बच्चों तालियां बजाइए. मालक नाकावर मालक. हाँ अगला आइटम मालक नाकावर. मालक अहो काठी नाकावर. हाँ काठी नाक्यावर. नाकावर टाळ्या जोरदार टाळ्या. क्या बात है वाह.
बैलेंस क्या बैलेंस हाँ वाह 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 क्या बात है भाइयों बहनों जोरदार ताली वाह वाह ए, झालं. तू आहेस ना काठी फक्त बॅलन्स करू शकतोस हा मा मी आहे ना मी काठी नाचवू शकते तुम्ही काठी नाचवू शकता मग पुण्यात पहिला मान मिळतो मला काठी नाचवण्यासाठी हो मग घे भाई और बहनों वनिता अब आपके सामने काठी नचाएंगी वाह वाह क्या बात है अरे थांबा का सर्कस बंद पडतो का आमची मालक ही काठी बघा हिची अंग काठी बघा नाही म्हणजे त्याला असं म्हणायचं की अगं काठी का अशी नाचवते असं म्हणायचं होतं त्याला. मालक बोल 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 काय बोलू बोल 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 मालक. काय बोलू बोल 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 अच्छा बोल तो अगला आइटम आपके सामने आ रहा है चेंडू खेलेंगे चेंडू देखिए 2 हाथ से 3 चेंडू खेलेंगे क्या बात है वाह जोरदार तालियां भाइयों बहनों बच्चों जोरदार तालियां बजाइए क्या बात है आहा जोरदार तालियां इस पेशकश के येतं लिए. का तुम्हाला भाई हा. एका हातामध्ये तुम्हाला बॉल फेकून दाखवतात धरा धरा धरा. तू ना 2 हातामध्ये बॉल फेकलेस हा बॉल फेकले बॉल हो हो बॉल आता मी एका हातात बॉल फेकून दाखवणार एका हातात 3 बॉल क्या बात है जोरदार तालियां थँक्यू टाळ्या काय टाळ्या वाजवताय मालक तुम्ही हे असलं मनोरंजन करून तुम्ही प्रेक्षकांना हसवणार आहात तुमची इथे काहीही गरज नाही तुम्ही इथून निघून जा. नाही राहू हो दे पण तुम्हीच तर जाहिरात दिली होती का ही जाहिरात आम्ही आता मागे घेतली तुम्ही इथून निघून नाही जा. राहू दे अहो बघा ना कशी करते ती नाही, राहू दे. मालक आपल्या सर्कशीमध्ये आधीच कलाकार कमी आहेत आणि या बाई जर आपल्याला जॉईन झाल्यात ना तर महिन्याभरात नाही उद्याच आपली सर्कस बंद पडेल अरे पण ऐक नाही राहू देत ना नाही अजिबात नाही तुम्ही इथून निघून जा बाई. अरे नका ना असं करू अरे माझ्या वडिलांचं स्वप्न आहे ही सर्कस म्हणजे त्यांनी त्यांच्या डोंबराच्या खेळापासून हा पसारा वाढवलाय सर्कशीपर्यंत आणला त्यांच्यानंतर ही सर्कस मी चालवतोय त्याला लोकाश्रय राजाश्रय आणि कलाकाराश्रय मिळावा म्हणून तुम्ही जर का सोडून गेलात ना तर मग ही कला नामशेष होईल नाहीशी होईल तुम्ही प्लीज सोडून जाऊ नका मला खरं सांगू का मी तुमच्या सर्कशीमध्ये काम करायला नव्हते आले मी माझ्या मुलाला सर्कस दाखवायला आले होते पण इथे आल्यावर कळलं की तुमच्या सर्कशीमध्ये काम करायला मुलगीच नाहीये त्यामुळे तुमचा शो कॅन्सल होणार आहे आणि म्हणून मी तुमची मदत करायला आले कारण शेवटी शो मस्ट गो ऑन हो मालक मी आणि या बाई मिळून आपली सर्कस चालू आहे हो कारण ही सर्कस आपल्याला जगवायची आहे प्रेक्षकांना हसवण्यासाठी है ना नक्की हो तो चलिए भाई और बहनों अगला आइटम आपके सामने पेश करने वाले हैं वनिता और ऋषिकेश उनके लिए एक जोरदार तालियां होनी चाहिए क्या बात है वाव अरे ही सर्कस खूप कमाल होते आणि ऋषिकेश तू काय काय करू शकतोस तुझे सायकलनी करत होतास ना तिथे प्रत्येक ह्याला मला असं होतं की बापरे हे काय करतोय खूप टेन्शन आलं होतं मी परीक्षकांना विचारते त्यांना ही तुझी सर्कस कशी वाटली रेणुकाताई अद्भुत होता हा ॲक्ट आणि खरंच खास ऋषिकेश तुझं खूप खूप कौतुक मी खूप पूर्वी सर्कस नावाच्या मालिकेने ॲक्च्युली माझी सुरुवात झाली त्यामुळे आम्ही शूटिंग करायचो ते अस्सल सर्कसमध्ये करायचो आम्हाला तो अनुभव मिळाला आहे आणि आम्हाला ती पूर्ण म्हणजे त्या लोकांचे आयुष्य बघायला जे मिळालं ते म्हणजे खरंच प्रेरणादायी आहेत त्यांच्या आयुष्यातल्या खूप खडतर परिस्थितीला सामोरं जाऊन आपल्या सगळ्यांचं मनोरंजन करतात त्यामुळे ते सर्कशीचं वातावरण मी अगदी म्हणजे मला माहीत आहे आणि ते ॲक्च्युली तू ज्या पद्धतीने केलंस आणि इतकं सुंदर मनोरंजन तुम्ही तिघांनीही केलं आमचं आणि वनिता काय मस्त एनर्जी तू लावली होतीस आणि आज तुझं काम खरंच अप्रतिम झालं
आणि कुठेतरी खरंच वाईट वाटतं. मी माझ्या मुलांना त्या पद्धतीची सर्कस आज दाखवू शकत नाही, कारण प्राणी नाहीत, अनेक बंधनं आहेत. आणि आजकाल ज्या पद्धतीचं एंटरटेनमेंट आपल्याला मोफत घरी बसल्या मिळतं, तसं त्या काळात नव्हतं. म्हणून आपण बाहेर मनोरंजन म्हणजे एकत्र असं मज्जा करायचो, चौपाटीला जाऊन, सर्कशीला जाऊन. तसं आता तेवढं उरलेलं नाही आहे. त्यांना वाटतं ह्यात काय यूट्यूबमध्ये पाहू, त्यामुळे तो काळच इतका गेलेला आहे. तो पूर्ण काळ तुम्ही आम्हाला दाखवलात ह्या छोट्याशा स्किटमधून. सो हॅट्स ऑफ. मला सेल्फी घ्यायचे निश्चितच. मकरंद सर, ऋषा फार आघोरी आहेस तू. माझ्या एका मित्राची आठवण झाली तुझ्यामुळे, सतीश तारेची. काय आपण अभिनय करतो, आता माझ्यासारख्या नटाला फक्त अभिनय येतो, तर मला गायची पण इच्छा असते, पण मी बेसुरा असतो, मला स्वरांचं ज्ञान नसतं, मला आणखी काहीतरी करायचं असतं त्याचंही ज्ञान नसतं. पण तुझ्यासारखा माणूस, तुला काहीही येतं असं माझ्या लक्षात आलं, तू काहीही करू शकतोस. आणि मला सतीशची आठवण यासाठी झाली की तो पण असाच होता. म्हणजे त्याला गाणं पण यायचं, त्याला डायरेक्शन पण यायचं, त्याला लिहिता पण यायचं, त्याला 52 पद्धतीची वाद्य वाजवता यायची. तर हे म्हणजे तुम्ही देवानी निवडून दिलेलेच कलाकार आहात असं मला फार मनापासून वाटतं. फार ग्रेट. तर मी आज टाळ्या वाजवतो त्या केवळ तुझ्यासाठी. मला उभं राहून टाळ्या वाजवल्या पाहिजे. बाकी मला तुमच्या सांघिक परफॉर्मन्ससाठी टोपी द्यावीच लागेल, त्याला काही इलाज नाही. याच्यापेक्षा जास्त द्यायची इच्छा आहे. थँक्यू सो मच. प्लीज हॅव युअर सीट्स. मी ॲक्टर आहे असा आत्मविश्वास आपल्या देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या मनात असतो. आता अशाच आत्मविश्वासाने एक अभिनेत्री इथे येते. बघूयात तिची ऑडिशन. आपल्या समोर येत आहेत बुंगाट टीमचे कॅप्टन. जरूरत है भाई, जरूरत है, जरूरत है, जरूरत है, जरूरत है एक डायरेक्टर को, एक कैरेक्टर की जरूरत हो यो. शाबाश शाबाश आमिर. आता ना तुला बरोबर म्हणजे तू आत्ता जरा समेवर यायला लागला. म्हणजे याच्या अगोदर काय व्हायचं माहिती आहे का, तू ना असं समेवरनं परत जायचंस. तर आता तुला जमतं हे. आमिर सॉरी यार, म्हणजे मी तुझ्यावर जरा कमेंट केली. काय झालं, मी ना जरा आता नर्वस आहे ॲक्च्युली. म्हणजे ह्याच्या अगोदर मी खूप वेगवेगळ्या, म्हणजे आपल्याच इंडस्ट्रीमध्ये मी वेगवेगळ्या फील्डमध्ये काम केलं. मी असिस्टंट आर्ट डिरेक्टर होतो, मी असिस्टंट कॅमेरामन होतो, मी फोकस पुलर वगैरे होतो. असा बसून असा तो फोकस करत होता पुलर, तसं मी सगळं केलं मी. पण आत्ता मी पहिल्यांदा आहे ना इंडिपेंडंट डिरेक्टर म्हणून मी आता काम करणार आहे. म्हणजे सोली डिरेक्टर म्हणून मी येणार आहे. जाम सोली या लोकांनी माझी, मी असं म्हटलं. बरं तर प्रॉब्लेम नाही, पण त्यामुळे मी जरा नर्वस झालो. खरं तर मी सिरियल करणार आहे आणि विषय पण जरा असा म्हणजे असा थोडासा म्हणजे खूप जड पहिलाच म्हणजे मला कसंच होतं, मला जाम असं कसंच होतंय. म्हणजे मी रामायणावर सिरियल करणार आहे, रामायण. तर फक्त कास्टिंग सगळं झालेलं आहे. फक्त एक सीतेचं जे कास्टिंग आहे ना, त्यासाठी मी आता ऑडिशन्स चालल्यात माझ्या. तर काही लोक आता येणार आहेत. बघूयात आता कोण येत आहे. ऑडिशन आता चालू आहेत. हां चला रे आमिर. ऑडिशन है, ऑडिशन है, तिचं गाणं वाजव ना, तिचं. हां कुस्तीचा आखाडा आहे ना, बाजूच्या सेटवर लावलाय, तिकडे जायचं. हा नाही मला इथेच यायचं होतं ॲडिशन द्यायला. कशाला? ॲडिशन पहिल्याच वाक्यात ॲडिशन घ्यायची. ॲडिशन नाही हो, ऑडिशन. ऑडिशन द्या आणि मग सिलेक्ट झालात ना तर मग ॲडिशन घ्या. हा कुठे मुलगी, कुठे तुमची? मीच मुलगी आहे, मलाच घ्यायची ॲडिशन. तुम्ही ऑडिशन द्या ना. नाही बघा, आमच्याकडे सासवा बिसवांचे कॅरेक्टर काही नाही आहेत. आम्ही ना मी ह्यावेळेस ना मायथॉलॉजिकल सिरियल करतोय. मायथॉलॉजिकल मला आवडतात लॉजिकल सिरियल. मायथॉलॉजिकल बोललो मी. मायथॉलॉजिकल सिरियल करणार आहे मी. पहिलंच काम आहे माझं मायथॉलॉजिकल. हा ती सिरियल मला आवडते. म्हणजे सॉरी, मला माहितीये की मला उशीर झाला यायला, त्यामुळे तुमचं सगळं कास्टिंग झालं असेल. तर अगदीच म्हणजे सीतेचा लीड रोल दिला तरी चालेल.
अगदीच सीतेचा लीड रोल हवाय तुला? अगदीच नाही शक्य नाहीये. काय ना तुमचं वय 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 नाही म्हणजे मी समजू शकते. काय ना मी जरा लहान दिसते ना, त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम होतो. ओके ओके, मी काम करूया. आपण सीतेच्या लहानपणीचा रोल द्या. म्हणजे राजा दशरथाच्या घरी जशी सीता लहानाची- राजा दशरथाकडे नाही हो सीता. राजा दशरथाकडे राम जन्माला आले. हा, आणि सीता आहे ना जनकाच्या घरी जन्माला आली होती. आणि सीता तुमच्या वयाची व्हायच्या आतच तिने धरणीला स्वतःला अर्पण करून घेतलं होतं. हा नाही हो, तुमचं वय पण खूप आहे ना त्याच्यामुळे. मी कमी करेन. काय वय नाही म्हणजे हे मेकअप बिकअप काढून फार तर तुमचं 1.5 किलो वजन कमी होईल. हा. वय कसं कमी करणार? तेच सांगते ना, कमी करेन. कसं? जन्मतारीख आहे ना चुकीची सांगायची. म्हणजे आपोआप वय कमी होतं ना. म्हणजे आता मी 94ची सांगितली तर 20 वर्षाची झाले की नाही त्या टाळी. टाळी मागते. टाळ लावा लागेल माझ्या सिरियलला तुम्हाला सीतेचं काम दिलं तर. ठीक आहे, मग द्या दुसरा रोल. हा तुम्ही एक काम करा, तुम्ही मंथरेचा रोल करा. मंथरे. मी नाही काय रावणाच्या बायकोचा अरे रोल. रावणाची बायको नव्हती मंथरा दासी होती. दासी म्हातारी होती ती. म्हणजे मी म्हातारीचा रोल करू? माझ्या वयाला आणि रूपाला साजेसा असा रोल द्या. बर तुम्ही एक काम करा, तुम्ही ना त्रिजटेचा काम करा. चालेल. हा. माझ्यासारखी खूप खूप सुंदर होती का ती? सुंदर? भयंकर सुंदर होती. भयंकर म्हणजे मी तर म्हणतो ना, म्हणजे त्यांच्यातली ब्युटी क्वीनच होती ती. त्यांच्यातली म्हणजे कोणाच्यातली? राक्षसिणींमधली. म्हणजे रावणाने सीतेला ज्या अशोकवनात ठेवले होते ना, तिकडे काही पारेकरी ठेवले होते राक्षसिणी. हा. तर त्यांच्यामध्ये ती ब्युटी क्वीनच होती. हो का? हो. मग चालेल मला तो रोल. हा चला आपण ऑडिशनला सुरुवात करूया. एक ओके? मिनिट थांबा. काय- मी काय? पटकन नऊवारी साडी नेसून येते. नथ सुद्धा कॅरी केली. इकडे नऊवारी साडी आणि नथ बीत घालून तिकडे अशोकवनात सीता राक्षसिणी आहेत ना, अशी असते का राक्षसी? नथ पण घालू देत नाही, नऊवारी साडी पण नेसू देत नाही. मग एक काम करते, चपला हार घालते, हा साज घालते मस्तपैकी, असा कंबर पट्टा लावते, अशा वाक्या घालते. हा? मग मी काय करतो, मी पण आहे ना फुलांचा एक झोपाळा मागवतो, धनुष्यबाण वगैरे मागवतो, तुमचा डोळा जेवणच उरकून टाकतो. हा? अजून त्या गोड बातमीला वेळ आहे, आम्ही नाही जा. झालं तुमचं लाजून झालं? ओ बाई, आधीच एक तर दिवस गेलेत. तेच सांगते ना, अजून दिवस नाही गेले. हो तुमचं नाही हो, या शूटिंग मध्ये या ऑडिशन मध्ये माझे दिवस वाया गेले. तुम्ही आणखीन वेळ वाया घालवू नका. ते जाऊ देत, लुक टेस्ट वगैरे जाऊ देत. आपण डायरेक्ट ऑडिशनला सुरुवात करूयात. तुम्हाला आता मी तुम्हाला सीन समजावून सांगतो. हे बघा, तुम्ही जे कॅरेक्टर करणार आहात ते पौराणिक आहे. अय्या, काय मस्त आडनाव आहे ना. म्हणजे कसं वाटेल, त्रिजटा पुराणी. पण हे असं बरोबर नाही वाटत आहे. म्हणजे कसं असं कणिक असं तिंबून मळून पुरणपोळ्या केलेली बाई वाटते. अरे पौराणिक सांगतोय मी, पुराणिक नाही. डायरेक्टर पाडी शांत व्हा तुम्ही, शांत. पहिलंच डिरेक्शन आहे तुमचं, शांत व्हा तुम्ही आत्मसंमोहन करा. तुम्ही कुठेतरी खोल चाललेला आहात, खोल चाललेला आहात. तुम्ही क्रूजवर आहात असं समजा. क्रूजवर आहात तुम्ही. समोरचा शांत समुद्र बघा. शांत व्हा तुम्ही, शांत व्हा, शांत वा. बरं वाटतं आता. बाई मी तुम्हाला सीन आता नीट समजावून सांगतो. माझ्या डोक्याची वाट लावू नका तुम्ही. तुम्ही अशा अशोकवनात तिकडे पहाऱ्याला उभ्या असता आणि रावण तिकडनं येतो आणि क्रूर माणसा, बाजूला हो. मला स्पर्श केला तर जळून खाक होशील. येऊ अर्ध्या तासाने तुम्ही. काय चाललंय? मी तर एक तर एवढ्या लांब आहे तुमच्या उभा. काय चाललंय काय तुमचं? सीतेचा डेलोग डेलोग डेली आहेस तू, एक नंबरची डेली. आणि तू सीतेचं काम नाही का करत आहेस, त्रिजटेचं काम करतेस. कळलं का? चालेल. ठीक आहे. हा तर तू इकडे पहाऱ्याला अशी उभी आहेस आणि
तिकडनं असा रावण आला हा, 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 हा. आणि तू मुजरा करायचा हा? त्या दुपट्ट्याने ना धोपट्टून काढतो या बाईला तुमचा हा हे असा मुजरा करणार आहेस, असा मुजरा करणार राक्षसीन तिकडे तिकडे श्रीलंकेमध्ये त्या अशोकनात असा मुजरा करणार आहे. ठीक आहे मग बैठकीची लावणी करते. तुम्ही बसा भाऊजी, या रावजी तुम्ही बसा भाऊजी, कशी मी राखू तुमची महरजी. हे बसा भाऊजी, हे बसा भाऊजी, हे बसा भाऊजी, हे बसा भाऊजी. ओ बाई, ही अशी बैठकीची लावणी कराल ना तर रावण तिकडे गप्प नाही बसणार. रावण उठलनी म्हणेल, बाई राज्याला वाड्यावर या. बाई मुजरा म्हणजे कुर्निसात हा. पण मला सांगा, रावणाला 10 तोंड होती ना, मग ती कुर्नी 7 का करायची, कुर्नी 10 का नाही करायची? शांत पाडी डायरेक्टर, शांत. तुम्ही कुठेतरी खोल चाललात, शांतपणे. तुम्ही क्रूजवर आहात असं सांगता. लांबचा शांत समुद्र पहा, खोल असतो तरी पण शांत. आमीन. बाई कुर्निसात म्हणजे नमस्कार करणार तुम्ही हा. म्हणजे रावण असा येणार, तिकडे अशोकवन आहे, अशोकवनात तिकडे सीता बसलेल्या आहे, तुम्ही पाहण्यासाठी इथे बसलेले आहात. आणि रावण असा येणार, हा 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 असा तुमच्याकडे येणार. तुम्ही त्याला असा लावून नमस्कार करायचा. रावण तुमच्याकडे बघणार देखील नाही, असंच लांबून असं करणार. आणि मग तुमचा रोल संपला, सीन संपला. ओके. मला नाही करायचा रोल. कधी सुरू झाला कधी संपला कळला पण नाही. मी नाही करणार. ओ बाई, हा एकच रोल असा आहे की तुम्ही डोळे बंद करून सुद्धा करू शकता. मग डोळे बंद करून करायचं तर गांधारीचा रोल द्या. ते गांधारी कुठे मधी? अहो रामायण करतोय आपण, रामायण. गांधारी तिकडे महाभारतात. गांधारी कशी येईल इथे? कुठूनही येईल ना, ह्या विंगेत नाही त्या विंगेत नाही. तिच्या डोळ्यावर पट्टी असते ना, तिला थोडी कळणार आहे कुठून आपण एंट्री घेतली. ए बाई, तिच्या डोळ्यावर पट्टी असते ग, पण प्रेक्षकांच्या डोळ्यावर पट्टी नाही ना. मग तुम्ही महाभारत करा. महाभारत करा म्हणजे मला गांधारी हिला गांधारी करायचंय म्हणून मी महाभारत करायचंय. मी रामायणच करणार आहे आणि त्याच्यात तुला राक्षसिणीचं काम जमणार आहे का नाही तेवढं सांग फक्त. नाही जमेल हो जमेल, पण जरा स्पेस द्या ना. म्हणजे काय, मला कोणाबरोबरही अशी स्क्रीन शेअर नाही करायची. नाही, तशी तुझ्यासोबत कोण स्क्रीन शेअरच करू शकणार नाही. का? काय क्लोज जरी तुझा लावायचा म्हटलं ना तरी लॉंग शॉट लावायला लागेल. किती कौतुक करतात ना सर माझं. पण आता कौतुक करतातच आहेत ना, तर असा रोल द्या की माझा असा हा रोल पाहून माझे विरोधक, त्यांचे डोळे पांढरे पडले पाहिजे. त्यांना कळताच की हा रोल मी करते, त्यांचे असे कान टवकारले पाहिजे. आणि जे मला म्हणालेत ना, हिला काही येत नाही, हिला काढून टाका, त्यांचं असं नाक कापलं गेलं पाहिजे. मग आहे असा एक रोल आहे. कुठला? शूरपणखेचा. आणि तू जर शूरपणखेचं काम करणार असेल तर लक्ष्मणाचा रोल मी करणार. चालेल काय करायचे पण तुम्हाला? लक्ष्मण शूरपणखेचं नाक कापून टाकणार आणि उद्ध्वस्त करणार, तिची मान कापणार. आणि शांत, तू क्रूजवर आहे, शांत. नाही, मी आता क्रूजवर नाही, मी आता क्रूर आहे. मी तुझं नाक कापणार आहे. खूप मस्त झालाय परफॉर्मन्स. मकरंद सर प्लीज तुम्हीच सांगा. मला तुमचा हा ऍक्ट भयंकर आवडला. अरे प्याड्या, काय अघोरी लोक आहेत तुम्ही रे दोघ जण. सुप्रिया, आज तू तर आहा हा 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 म्हणजे तू बसली तिथेच मी आडवा झालो. तुमच्या या परफॉर्मन्ससाठी वा 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 वा, बेहतरीन. रेणुकाताई
माझंही थँक्यू. हसूच थांबत नव्हतं आणि खरंच वाटलं की हा ऍक्ट पण थांबू नये. you. फॅन्टास्टिक. थँक्यू सो मच. थँक्यू. प्रियकराला भेटायला गेलेल्या प्रेयसीला जर गिफ्ट म्हणून त्याच्या लग्नाची पत्रिकाच मिळाली तर काय होईल बघूया. आपल्या समोर येतात बुंगा टीमचे व्हाईस कॅप्टन्स प्राजक्ता ताई आणि योगेश दादा. मळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी, राखण करते मी रावजी, मळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी, राखण करते मी रावजी, रावजी हात नका लावजी, पाहिल कोणीतरी, रावजी हात नका लावजी, पाहिल कोणीतरी. मस्ती खाली आता. सख्या किती वेळा असंच बसून राहायचं. काहीतरी बोल ना. तुला माहितीये ना मला मुक्यानच बसायला किती आवडतं. जाय तिकडच. आणि ऐक, हा आपल्या निरोपाच्या चिठ्ठ्या आहे हा. ना त्या मधुराकडे नको पाठवू. ती आधी वाची ती मग मला देती. जाऊ दे का वाचू दे ना, त्याला काय होतंय मग. तिला काय होतंय काय, तू या शुद्ध लेखनाच्या चूक आहे ना लाल पेनाने दुरुस्त करते. मला कळतच नाही तुझं लव्ह लेटर आहे का घटक चाचणीचा पेपर आहे. जाऊ दे का ती मधुरा स्वतः लई शहाणी समजती. मागच्या वेळेला मी तुला लेटर दिलं तिच्याजवळ, त्याच्यात लिहिलं मी त्वरित भेट, तर तिला वाटलं मी त्वरित लिहिलंय. येडी कुणीकडची, तिला काय माहिती तुरीतला कल्ला. ती आपली चावडीवरच्या वाट्यावरच करते. हो दे कल्ला. जाऊ दे रे, एवढं अर्जंट काऊन बोलवलं. हा आता मी सांगणार आहे ना, मनावर दगड ठेव, कारण तुला लय त्रास होणार आहे आता. कारण आपला प्रेम भंग होणार आहे. एवढंच ना. मला वाटलं तुला येडच बिडस झाला का काय. एवढी काळजी करते तू माझी. गेल्या महिन्यात माझ्या पप्पांना रक्त पाहिजे होतं ना, तेव्हा दिलंस ना तू, म्हणून काळजी वाटली. पण प्रेमभंग म्हणजे काय. प्रेमभंग म्हणजे ब्रेकअप. काय ब्रेकअप ब्रेकअप ब्रेकअप. तरी मीला सांगत असतो बर का, जास्त सिरियली पास जाऊ नको. तीन तर काय असतं ब्रेकअप ब्रेकअप. त्या बाया करता मान मोडूस तर काम, आपल्याला नसतं जमत तसं. मान मोडायचं मुरू दे, माझं दिल का मोडलंस. तुझ्या बगर मला कधी ऊस गोड लागला नाही, आणि माझ्या बगर तू कधी मोसंबी आंबे खाल्ले नाही. असं काय घडलं की ब्रेकअप करतोयस. आपल्या नशिबाच्या ऊसाला कोला लागलं ग. नियतीची मोसंबी डागळली आपली. हाव का, म्हणजे नेमकं काय झालं. म्हणजे माझं लगीन ठरलंय आणि मी पत्रिका घेऊन आलोय. मुर्द्या, तू जीभ कशी रेटती रे बोलायला. 5 वर्ष मला झुलवलीस आणि आता दुसरीच्या गळ्यात घंटा बांधणार ती पहिला. 5 वर्षात सरकार बदलतंय, आपलं प्रकरण बदललं तर काय बिघडतं. आणि हे पाय, तुझी जर एवढीच इच्छा असेल ना तर मी दिन ना तुला बाहेरून पाठिंबा. मला माहितीये त्या शहरातल्या टवळीचं स्थळ आलंय ना, म्हणून असा वागतोय माझ्याशी. हे म्हणजे असं झालं, पिकवायचं आम्ही शिजवायचं शहरवाल्यांनी. तसं नाही ग, म्हणजे त्या शहरवालीचा बायोडाटा माझ्या आई अण्णाला लय आवडला. आणि तुला माहिती ना मी आई अण्णाच्या शब्दाच्या बाहेर बिलकुल नाही, शपथ नाही. बायो डाटा आवडला म्हणे. तरी बरं झिडपीत मास्तरीने मोठी पालिस्टर लागून गेली आणि ये 10वी नापास. तिचा बायोडाटा वाचायला तर इतका टाइम घेतला, एवढ्या वेळात संतोषी मातीची पुथी वाचून झाली असती. बायोडेटात लिहिलं होतं फर्स्ट क्लास इन बीएड. यानं काय वाचलं, फर्स्ट क्लास इन बीएड. सगळं माहितीये मला काय करायला असते. माझा आहे ना तळतळाट आहे तुम्हाला
दोघांना. अगं मी काय तुला काय असं कडीपत्त्यावानी काढून टाकलं काय वर्णातून? तळतळ काय देते असा? अगं आपण एकत्र जत्रेत खाल्लेल्या एका कागदावरच्या त्या गोड शेवची शपथ ग, मी तुला धोका नाही दिला शपथ. तुला माहिती ना माझ्या आईने किती तमाशे केले. तमाशा नाटक आहे नुसतं. नाटक म्हणते का? नाटक म्हणते? अगं जाहीर खाल्लं होतं माझ्या आईनं, जाहीर तोंडातून फेस येत होता असा. झेर म्हणे झेर. मी त्या जवळ गेले काय झालं म्हणून बघायला, तर सकाळच्या आंघोळी म्हणीच वास यायला लागला. नंतर तोंडातून फेस न बुडबुडे शॅम्पू गेला होता म्हातारीनं. अख्खं खानदान निव्वळ बिंडोके. हाव का? डोक्याच्या गोष्टी आहे ना तोंडात घालितात. इतके दिवस सगळं गोड लागत होते तुला आणि आता ब्रेकअप झालं तर सगळे बिंडो. काही गोड बीड लागत नव्हतं. मला आहे ना सुरभी बघायचं होतं म्हणून यांच्या घरी जायचे सारखी. म्हणून तर म्हणालो हा मापकी आहे कोण? कोण? तेच सांगायलो कोण ते. मागच्या महिन्यात तुझ्या बापाला डेंगू झाला होता. हा. त्यांच्या काय ब्लड मधल्या प्लेट का लेट झाल्या म्हणे काहीतरी. तर मी 350 मिली रक्तदान केलं तुझ्या पप्पाला. म्हणून आता आपलं रक्ताचं नातं झालंय आणि ब्लड रिलेशन मध्ये मॅरेज करून असं सायन्स सांगतो. असं आहे का? मग तुझ्या घरातले सगळे डास आणि ढिकून येत ना, तुझ्या बहिणीला सांग त्यांना भाऊ पिजाला ओवाळ. त्याच्या अंगात मी तुमचंच रक्त आहे. बोल तू काही बी बोल. मी तुझ्यासाठी काय काय केलं सगळं विसर. काय केलं रे तू? काय केलं? अगं तुला करवंद आवडायचे म्हणून असं जंगलात जाऊन करवंदाच्या जाळ्यात घुसायचो. एकदा असा मोठा साप होता तिथं फणा काढून त्याला बाजूला सारंगलं आणि तुझ्यासाठी ते करवंद घेऊन आलो मी. सापाला बिळला नाही तर बापाला काऊन बितो? सांग ना छाती टुकू टुकू हिच्याशीच लग्न करील म्हणून. स्वतः लिवल्याच्या थाटात मला कुसुमाग्रजांची कविता ऐकवायचा. प्रेम कर भिल्लासारखं. तू भिल्ल्यासारखं केलंस. पळपुट आहेस भेकड. भेकड? हा मी भेकड आणि तू माकड आणि मला माकडा संग संसार नाही करायचा. मी माकड का? हो. आज आहे ना जाऊन आरशात चेहरा पायच एकदा. घुबडानं पाहिलं ना तर ते पण 2 रात्र 2 दिवस झोपायचं नाही. तू तर लयच मस्तानी वाया चालली जशी. त्या मस्तानीनं पान गिळलं ना अशी पीक गळ्यातून उतरताना दिसायची. तू डांबर गिळलं तरच दिसल काळ तोंडे. तोंडाला तो मेकअपचा थर पाय अशी वाटी उलटी ठेवून जर खरडली ना तर वाटीभर खरडून निघाल ती मेकअपचं. नकली कुणीकडची. असं म्हणतोय मुस्काड्या. लाज वाटते का तुला? आठव त्या डोंगरा पलीकडच्या नदीकाठी घेतलेला शब्द आठव. तूच आठवते तर काय घडायचं ते. अख्खा गाव हागंदारी मुक्त झाला बरं का. तरी मी असा टमरेल घेऊन बाहेर निघायचो. सगळ्या गावाचे टोमण्याचे डोंगर पार करत करत डोंगराच्या मागे जायचो. डोंगराच्या मागे नदीकाठी तुझी वाट बघत बसायचो आणि ही तिथं खेकडे धरत बसायची नदीत. मुडद्या तुलाच खेकड्याची आमटी आवडते ना म्हणून बसायचे खेकडे धरीत. पण तू माझा पाय ओढलास खेकड्या गत मला थोबाडावर पाडलीस. अगं त्या आमटीच्या बदल्यात किती नांग्या मारशील मला. नांग्या नाही, तुला चांगल्या इंगळ्या असल्या पाहिजेत. आणि मी काय तुझ्या भरोशावर नाहीये. खाल्ल्या आळीचा रमे आहे ना त्यानं मला परवा परपोज मारलाय. मी म्हणलंय विचार करून सांगिते. पाहून पाहून कोण पाहिला तो रम्या. अगं जत्रेतल्या मिठाईच्या दुकानातल्या म्हैसूर पाक सारखं तोंड येत. आता फुटणार म्हैसूर पाक ना म्हैसूर पाक. मला माहितीये ना गुढी शेव किती इमानदार आहे. म्हणजे मग तू आता त्या रम्याला हाव म्हणणार मला सोडून? तू नाही का चालला मास्तरनीकडं झेडपी कुठली? अगं तरी मी माझ्या हृदयाच्या झडपी तुझ्यासाठीच उघडे आहे ग. बस आता मी म्हैसूर पाकातच गोड्या शेवेची गुढी शुधीन. मला पण येते कविता माझी आहे. भेटलास कधी आयुष्याच्या वळणावर तर वळखशील का रे मला? काय वळख करून दिशील तुझ्या संग असलेल्या तिला? सोने बघ तू. सोने असं नको करू ग. कोणा शिबिर लगीन कर पण त्या रमेशी नको करू ग. चांगलं पोरग नाही लय 12 बोड्याचं आहे. हा अगं पलीकडच्या गावात कोणीतरी वनिता नावाची पोरगी आहे. तिच्या संग त्याचा अफेअर चालू आहे. तुला पाहायचं तर मायावानी कोणीतरी पाहिजे ना तुझ्यावर खरं लव करणारा. कळलं मला खरं लव काय असतं ते. तू जा इथून पटकन. मला रडू येतंय. जाय पटकन दे पत्रिका. तू काय करायला मोकळा आहेस? खुद को छोड़ गई हो दिल में मेरे. बर का
खुद को छोड़ गई हो दिल में मेरे, तुम्हें तो ठीक से बिछड़ना भी नहीं आता. म्हणजे वाघाचे पंजे, येडमट कुणीकडची. तुला सोडून राहील का मी? पत्रिका तर वाचायची ना नीट कोणाची आहे. माझ्या बहिणीचं लग्न ठरले आणि कार्यवाह म्हणून तुझ्या पप्पांचं नाव टाकलंय माझ्या अण्णांनी. अगं अण्णाने तुझे पप्पा म्हणत होते की त्या लग्नातच आपला बी साखरपुडा करून टाकायचा. मग काय सांगणार होता त्या रम्याला? गबस ठाप होती. तुझ्याशिवाय कुणाचा विचार करीन का? हा रम्या तर 1200 लोक तयारी करायला लागलाय. त्या सन्मानीचं लग्न ठरलंय. हाव का? आपण दोघं जोडीनं जाऊ मग त्यांच्या लग्नाला. त्याच्या पोराच्या बारशाला बी जाऊ. 1200ला कशाला आता? घ्या कशाला? ही बघ मी दोरी पण धरली. पहिल्या दिवशी जन्माला बाळ, सोनू योगूचा झाला या मेळ. मैसूर पाकात टाकायला गुळ, जो बाळा जो रे जो. आई ग, कसली गोड लव्ह स्टोरी होती. मला खूप आवडलंय. खूप गोड झालं, खूपच गोड. आपण परीक्षकांना विचारूया त्यांना कसं वाटलं. रेणुकाताई? मला ही प्रचंड आवडली तुमची लव्ह स्टोरी. आणि योगेश, तू इतका म्हणजे असं सेंटिमेंटल आणि लवीडवी असू शकतोस हे म्हणजे पहिल्यांदाच दिसलं मला. आणि हॅट्स ऑफ, खूपच सुंदर काम. दोघांनीही अभिनय उत्तम केला. सेल्फी हवे मला. मकरंद सर? वाह योग्या, प्राजक्ता क्या बात है, बढिया. मला एक आठवतंय, मी ते ह्याच्यात लिहिलं होतं स्ट्रगलरमध्ये. तो मांजर सुंबेकर असतो, तो प्रेयसीला पत्र लिहितो. त्यातला शेर होता, वडे में जैसा पाव है, मांजर सुंबा मेरा गाव है, वहाँ पीपल के नीचे छाव है, मंजी नाम की मेरी डाव है. तर एकदम फंटॅस्टिक. तो तुमच्या परफॉर्मन्समध्ये इनोसन्स खूप होता. मला तो इनोसन्स फार भावला, फार आवडला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला सगळ्यात आवडलेलं काय, तर कुसुमाग्रजांची कविता तू तुझ्याच नावाने खपवली होती. तर गावाकडं दनादन असतात रे असे प्रकार. कविता तर सुचत नाही, हाणायचा दान का कोणाच तरी. दिवाळी अंकातल्या कविता चिटकून लव्ह लेटरमध्ये. क्या बात आहे, बढिया. आजचे आपले सगळे परफॉर्मन्सेस झालेले आहेत. अशीच धमाल आणि याहून जास्त धमाल आणि कल्ला करण्यासाठी आपण पुन्हा भेटणार आहोत उद्या रात्री 9:30 वाजता. तोपर्यंत होऊ दे कल्ला.